नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्याला म्हणजे रिटायरमेंटविषयी आपण विचार करायला पाहिजे का, आणि करायचा का नाही करायचा, किंवा याची गरज काय, या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे मंथन करणार आहोत की प्रत्येकाला काय वाटतं. आता प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, मला काय गरज आहे रिटायरमेंटची, किंवा असं सगळ्या गोष्टी असतात की माझा नवरा चांगला कमवतो, माझी मुलं चांगली आहेत, मोठी झाल्यावर ती मला सांभाळतील, तर मग मला रिटायरमेंटची काय गरज आहे. पण या सगळ्या गोष्टी ही गृहिणी विचार करते, रिटायरमेंटचा कधीच विचार करत नाही. तर तुम्ही पण असाच विचार करता का? तर माझ्या मते प्रत्येक स्त्री असा विचार करत होती आधीच्या काळात, पण आताच्या काळात तसा विचार करणं म्हणजे चुकीचंच आहे म्हणायला, कारण कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. म्हणजे असं आहे की आपला नवरा खूप काही कमवतो म्हणून आपण त्याच्यावर अवलंबून राहायचं, का मुलं चांगली आहेत आणि मोठी झाल्यावर ते आपल्याला सांभाळतील म्हणून आपण त्यांच्यावर विसंबून राहायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. तर या सगळ्या गोष्टी विचार करताना रिटायरमेंटचा पण आपल्याला विचार करावा लागेल. रिटायरमेंटमध्ये आता आपल्याला रिटायरमेंटच्या नंतर चारधाम यात्रा असतात, म्हातारपण असतं, औषधी असतात, बिमारी असतात, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. तर हा विचार आपल्याला वेळ असतानाच करावा लागेल, कारण आपण जेव्हा म्हणजे थकतो किंवा म्हातारे होतो त्यावेळेला जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर खूप उशीर झालेला असतो आणि आपण त्यावेळेला नियोजन करू शकत नाही. तर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण वयाच्या 30व्या वर्षापासूनच करायला हवा. पण कदाचित आपल्याला ते जमलं नाही किंवा आपल्याला ते सुचलं नाही, तर आताही अजूनही वेळ गेलेली नाही. 40 नंतर 50 नंतर सुद्धा तुम्ही रिटायरमेंटचं